मला आश्चर्य वाटलं की एवढ्या वर्षामध्ये काय अशा मर्डरच्या केसेस झालेल्या आहेत, पण त्या काय वादापूर्ण झालेल्या आहेत. पण गेल्या 10-15 दिवसापूर्वी सुभाष घोडे हा जो तेली समाजाचा आहे, नाही आपला जो सुभाष घोडेचा जो मातंग समाजाचा आहे, आणि नितीन शेजूळ जो आहे तो तेली समाजाचा आहे, आणि कृष्णा देहरकर हा जखमी आहे. तर कसलाही वाद नसताना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आता आलो. आणि काय वाद होता का, तर त्यांनी सांगितलं अजिबात काय वाद नव्हता, फक्त त्यांच्या खिशातून पैसे काढून घेणे, आणि पैसे काढून त्यांनी अशा पद्धतीने त्याच्यावर हल्ले केले, आणि त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, एक जण वाचला समजा तो. तर हे मला वाटतं पोलीस स्टेशनने थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. मी DG शुक्ला मॅडम नाही बोलणार आहे. शिर्डी सारखं श्रद्धावान असणार हे ठिकाण आहे. या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक, हजारोच्या संख्येने रोज येतात, पण अनेक वेळेला लाखोच्या संख्येची या ठिकाणी गर्दी असते, आणि देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे येतात. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी महाराष्ट्र आणि साऊथ इंडियात लोक जास्त यायचे, आता उत्तर भारतातल्या लोकांची संख्या मोठी वाढलेली आहे. आणि मुंबई पुण्याचे तर लोक सगळे येतात सगळ्या राज्यातून. तर या ठिकाणी अशी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती राहता का कामा नये. मला वाटतं पोलिसांनी रात्रीच्या वेळेला जे हे दोघी कर्मचारी आपल्या साईबाबाच्या संस्थानचे होते, आणि पहाटे 4 वाजता 4 वाजता ना पहाटे 4 वाजता मला वाटतं ड्युट्यांच्या वेळा थोड्या बदलल्या पाहिजे. 4 वाजता सुटून त्यांनी जायचं, आणि हे थोडंसं मला वाटतं सगळ्या ड्युटी 11 ते 7 असतात, 7 ते दुपारी 3 पर्यंत असतात, 3 ते 11 पर्यंत असतात. तर त्या प्रशासनाने मला वाटतं या प्रकारानंतर त्या ड्युट्यांच्या वेळा थोड्या बदलल्या पाहिजेत, आणि थोडंसं पोलिसांनी थोडंसं मला वाटतं की लक्ष थोडं देणं अत्यंत आवश्यक आहे. मी एसटी नाही बोलणार आहे. आणि या तिन्ही प्रकरणामधले जे आरोपी आहेत एकच आहे. त्यांना सगळ्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे, आणि त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे की त्यांना फाशी झाली पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी केस स्ट्रॉंग करावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्या दोघांच्याही कुटुंबियामधल्या जो नितीन शेजूळ आहे, तर त्याची पत्नी MA झालेली आहे, तिचं कॉम्प्युटर आहे, तर तिलाही त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशनमध्ये नोकरी द्यावी. सुभाष घोडे याचा मुलगा आहे बोलणार मागे कोण आहे, सुभाष घोडे जो आहे त्याचा मुलगा नर्सिंगचा कोर्स त्याचा झालेला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवा आणि परमनंट त्याला जॉब द्यावा, अशी आपली मागणी आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोलू, यांना काही मुख्यमंत्री फंडातून काही मदत मिळते का, ते गरीब आहेत, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.